ये त्वेददभ्य सुयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञानविमूढान् स्थान्विद्धि नष्टान चेतसः. 32. ये जे तू परंतु एतत या अभ्यसूयंतः द्वेषाने न नाही अनुतिष्ठन्ति नियमितपणे करतात मे माझ्या मतम आदेशांचे सर्व ज्ञान सर्व प्रकारच्या ज्ञानामध्ये विमूढान पूर्णपणे मूर्ख झालेले तात त्यांना विधी चांगल्या प्रकारे नष्टान सर्वतः नष्ट झालेले अचेतसः कृष्ण भावना रहित. परंतु जे द्वेष भावनेने या आदेशांची उपेक्षा करतात आणि त्यांचे पालन करीत नाहीत त्यांना ज्ञानशून्य मूढ आणि सिद्धी प्राप्त करण्याच्या प्रयत्नात ते भ्रष्ट झालेले आहेत असे समजावे. तात्पर्य: कृष्ण भावना भावित न होण्याचा दोष या श्लोकात स्पष्टपणे सांगितला आहे. ज्याप्रमाणे उच्च शासकीय अधिकाऱ्याच्या आज्ञेचा भंग केल्यास शिक्षा होते त्याचप्रमाणे पुरुषोत्तम श्री भगवान यांची अवज्ञा केल्यास निश्चितच शिक्षा होते. अवज्ञा करणारा व्यक्ती कितीही महान असला तरी तो हृदयशून्य असल्यामुळे त्याला स्वतःच्या आत्म्याविषयी तसेच परब्रह्म परमात्मा आणि भगवान यांच्याविषयी सुद्धा अज्ञान असते. म्हणून त्यांच्यासाठी जीवनसिद्धीची मुळीच आशा नसते.